एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, तर दुसरीकडे या महामार्गाच्याच धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे। हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे हे आपल्याला माहिती आहेच, परंतु या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या बागायती शेत जमिनी बाधित होणार आहेत। हेच कारण आहे की या महामार्गाचा विरोध केला जात आहे। हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला असून या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे। विरोधकांच्या माध्यमातूनही या महामार्गाचा विरोध सुरू आहेच। तसेच सत्ताधारी नेत्यांनी देखील या महामार्गाची काहीच गरज नसल्याचे म्हटले आहे। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या महामार्गासंदर्भात एक मोठे विधान केले आहे। शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे। भूसंपादन प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी हा माझ्या विभागातूनच निर्गमित केला जातो, यामुळे जोपर्यंत मी निधी देत नाही तोपर्यंत भूसंपादन सुरू होणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकूण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली। शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान अजित पवारांनी हा महामार्ग प्रकल्प होणार नाही अशी ग्वाही दिली आहे। एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री महोदयांनी मुंबईत गेल्यावर मी या संदर्भात सविस्तर माहिती घेईन, गरज पडली तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलावेन असेही यावेळी नमूद केले आहे। या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती देत असल्याचा आरोप केला गेला। या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवणे सुरूच असल्याचे बोलले जात आहे। तसेच पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी सुद्धा सरकारने प्रस्ताव पाठवला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। या संदर्भात बोलताना अजितदादा यांनी या महामार्गाचा 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असून माझा देखील विरोध आहे आणि हा महामार्ग होणार नाही अशी ग्वाही दिली आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।